बरोबर तुझ्याकडं हे करून ते ग्रीन कलरचं आहे ते खाली. हां करशाला बांध. हां तसं. बस असते ते नंतर टाक. अगोदर विणी आहे ना. अशीच ठेवली तर चालते. हां ठेव तशी. हां केळी पण ठेव. पाठीमागे सारून ठेव. सर हां सर. हां झाले. पानं ठेव. खाऊची पानं. हां तिथे समोर ठेव. हां एक एक ठेव. हां ठेव. ओळीन ठेव. बसतील ना. पानावर ठेव. हां गणपतीची पण मूर्ती उचल. तिथं त्याच्या साईडला ठेव. ते राहिलेले आहे ना पानावर ठेव. हां पानावर ठेवते. ठेव. हां वेगवेगळं ठेव. हां त्यात काय काय जेवढं आहे ना तेवढंच ते पण ठेव. हां ठेव. अजून काय आहे दुसरं. की सगळं हातावर हात बसत नाही. ठेवते. हां सगळ्यावरच फुलं ठेव. आता ते वेगळे कलर वेगवेगळे ठेव. छान छान ठेव. गणपतीच्या पुढे ठेव. हां तसं. हां आणि लक्ष्मीची मूर्ती पाठीमागे जरा सारून ठेव. तिथं फुलं लय पण ठेवू नये. हां बस झालं. पाठीमाग अजून हात टाकतात. नथ पण घ्या. हां गरिबांकडे राहील तर सगळ्यांना संपत्तीचा तो एकटाच अवयोगी होईल. म्हणून देवीने आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला
पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, तुरकला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आली. तू कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेली तर त्या मला रागावतील. तुला कशा भेटतील? तुझा अवतार पाहून त्या हकलून देतील. तू इथून थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेली जमीन एक वेश्याची पत्नी होती. तो वेश्या फार गरीब होता. त्यावरून त्या घोड्याची नेहमी भांडणे होत. नवऱ्याला तिला मारहाण करीत. या त्रासाला कंटाळून एक दिवशी ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून महाराजांनी संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती दिली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिचे जीवनात आनंद भरला. महालक्ष्मी व्रत केल्याने मृत्यूनंतर ती आपण राज्यासाठी